मला माझा प्रश्न आहे सगळ्यात पहिले की नुसतं निवडणुका आले म्हणजे मराठीचा म की महानगरपालिकेचा म हा मला याचं अंतर समजून न राहिलं आहे आणि निवडणुका आल्या तर यांना मराठीचं प्रेम जागृत होतं. माझं या माध्यमातून दोघंही भावंडांना प्रश्न आहे की त्यांचे मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहे, मराठी माध्यमातून, हिंदी माध्यमातून की इंग्लिश माध्यमातून, आणि कोणत्या शाळेत त्यांच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे तेही आपण बघितलं पाहिजे. आणि नुसतं निवडणुका आले तर यांचं मराठी प्रेम जागृत होतं आणि इतर वेळेस हे फक्त इंग्रजीवर प्रेम करतात, म्हणजे दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात. आणि म्हणून मला असं वाटतं की या लोकांना निवडणुकीच्या वेळेस लोकांची दिशाभूल करण्याकरता हे सगळं यांचं प्रेम जागृत होतं. निवडणुका डिक्लेअर झाल्या का? आता निवडणुका डिक्लेअर झाल्या, निवडणुका आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात, नाहीतर परत बिळात जाऊन लपून जातात. आणि मराठ्यांचं आरक्षणसुद्धा मनोज जरांगेचा हा निवडणुकीचा स्टंटच आहे. त्यांना कोणत्याही मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आहे, कोणालाच न्याय द्यायचा नाही. त्यांना फक्त आपलं राजकारण चालू ठेवायचं आहे, आपलं कुठेतरी एक न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून मीडियामध्ये नेहमी राहायचं आहे. मला असं वाटत नाही की मनोज जरांगेला आता काही मराठा समाजामध्ये काही मान्यता आहे. मराठा समाजाचं एक दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं होतं, ते आज मराठा समाजसुद्धा जागृत झालेला. मराठा समाजाचा युवक शुद्ध आहे. मराठा समाजाच्या युवकाला माहीत आहे की कोण त्यांच्यासाठी खरं निर्णय घेतं आणि कोण त्यांची दिशाभूल करतात, त्यांना कुठंतरी भूल थापत येतं. दोघे भाऊ मला नाही वाटत कोणतंही काही नुकसान होणार. दोघंही भाऊ एकत्र आले तर दोघंही भाऊजही एकत्र आल्या पाहिजे पहिले, तरच मला वाटतं काहीतरी होणार. भाऊ एकत्र येऊन काही होत नाही. त्यांना मांडीवर बसायचा याचा अर्थ भाजपने ज्यांना मांडीवर घेतलं म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेंना मांडीवर बसायचं आहे का भाजपच्या? त्यांच्या उत्तरावरनं मला असं वाटतं त्यांची इच्छा, मनातली इच्छा तोंडात आलेली.